विभाग 2 पद्य या विभागातील आ प्रश्नामधील एक आकडा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। गुण आहेत 4। यासाठी कृती असतील: 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे आवश्यक असेल प्रत्येकी 1 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण। 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील। प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल। कविता उत्तम लक्षण। कवी आहेत संत रामदास स्वामी। कवितेचा विषय आदर्श व्यक्तीची लक्षणे। प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल। यासाठी कवितेतील कुठलेही 2 शब्द दिले जातील आणि दोन्ही सोडवणं आवश्यक असेल। योग्य अर्थास 1 गुण असेल। इथे मी उदाहरणार्थ 2 शब्द दिलेले आहेत, त्यांचे अर्थ पहा। कवितेतून मिळणारा संदेश: संत रामदास स्वामींनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितल्याने माणसाने काय करावे काय करू नये याचा संदेश मिळतो। तसेच सत्य मार्ग स्वीकारून विवेकबुद्धीने वागून आपली कीर्ती वाढवावी हा संदेशही मिळतो। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: ओवी छंदाला साजेशी सुबोध रचना, यमक गेयता कवीच्या लेखनात आलेली आहे। 3.5 चरणांच्या ओव्या दिसून येतात। विरुद्ध अर्थांच्या शब्दांची योजना दिसून येते। शांत रसात कविता आहे। समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते। वाईट वर्तन व चांगले वर्तन या बाबी समर्थांनी अतिशय स्पष्ट शब्दात स्पष्ट केल्या आहेत। कवितेतून व्यक्त होणारा विचार: कवितेमध्ये माणसाने काय करावे व काय करू नये हा विचार कवीने मांडून अंतर्मुख करायला लावले आहे। यामुळे माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध होणार आहे। सत्य मार्गाचा अवलंब करावा, आळस करू नये, विवेकबुद्धीने वागावे इत्यादी विचार कवितेत मांडलेले आहेत। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा। यामध्ये तुम्हाला कवितेतील कुठल्याही ओळी दिल्या जातील। या प्रश्नासाठी 2 गुण असतील आणि त्या ओळींचा सरळ जो अर्थ होतो तो तुम्हाला लिहायचा आहे। इथे मी 2 ओळी देऊन त्यांचा अर्थ दिलेला आहे। कविता आवडण्याची कारणे: आदर्श व्यक्ती कशी असावी, दैनंदिन जीवनात कसे वागावे याबाबत सोप्या शब्दात मार्गदर्शन कवितेत कवीने केल्याने मला ही कविता खूप आवडली। कविता अभ्यासानंतर आपण आदर्श निर्माण करू शकतो हा विश्वास निर्माण झाला आहे।